आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा असणार आहे। रशिया आणि भारत तसे जुने मित्र आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतामध्ये आगमन झालंय। पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं पुतिन यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांची गळाभेट घेत या ठिकाणी त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय। राष्ट्राध्यक्ष पुतिन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। 2 दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा असणार आहे। रशिया आणि भारत तसे जुने मित्र आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतामध्ये आगमन झालंय। पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं पुतिन यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांची गळाभेट घेत या ठिकाणी त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय। राष्ट्राध्यक्ष पुतिन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। पालम विमानतळावर पुतिन यांचं आगमन झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचं स्वागत केलंय। रशिया हा भारताचा जुना मित्र आहे। त्यातच अमेरिकेकडनं भारताची कोंडी केली जात असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। शुक्रवारी होणाऱ्या शिखर बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती पुतिन यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। संरक्षण व्यापार या संदर्भामध्ये द्विपक्षीय चर्चा या ठिकाणी होईल। पुतिन यांचा हा दौरा भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे। तर पारंपरिक पद्धतीने इथे पुतिन यांचं स्वागत करण्यात आले। पालम विमानतळावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळापूर्वीच पुतिन यांचं आगमन झालंय आणि पारंपरिक नृत्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर पुतिन यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। तसंच भारतीय संस्कृतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। राष्ट्राध्यक्ष पुतिन 2 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत। यामध्ये उद्या ते शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील। या बैठकीमध्ये संरक्षण सहकार्य द्विपक्षीय व्यापार तसंच लहान मॉड्युलर रिएक्टर या संदर्भामध्ये सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा केली जाणार आहे। अमेरिका आणि पाश्चात्य देश यांचं देखील या भेटीकडे लक्ष आहे। गेल्या काही दिवसात अमेरिकेने भारताची केलेली कोंडी आणि त्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं भारतामधलं आगमन आणि यामध्ये बैठक याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे। याआधीच रशिया आणि भारत यांच्यामध्ये काल रिलोस हा करार झालेला आहे। त्यामुळे एकमेकांचे एअरबेस हे वापरता येणार आहेत। ते थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। व्यापार अर्थव्यवस्था या सगळ्या संदर्भात पुतिन आणि मोदी यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं दिल्लीमध्ये आगमन झालंय। विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांसंदर्भात द्विपक्षीय चर्चा पुतिन आणि मोदी यांच्यामध्ये होणार आहे। जागतिक प्रादेशिक स्तरावरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा होईल। संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलेलं आहे। अमेरिकेचा दबाव झुगारत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतामध्ये पुतिन यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील 7 मंत्री देखील भारताच्या दौऱ्यावर आहेत।
दिल्लीतल्या पालम विमानतळावरची ही थेट दृश्य। तर मोदींनी गळाभेट घेत या ठिकाणी आपल्या जुन्या मित्राचं स्वागत केलेलं आहे। रशिया नेहमीच भारताच्या मित्रत्वाच्या भूमिकेमध्ये राहिलेला आहे आणि ही मैत्री या बैठकीनंतर आणखी दृढ होणार आहे। अमेरिकेच्या दबावानंतर सुद्धा भारताने देखील रशियाशी आपली मैत्री कायम ठेवली आहे। पुतीन यांचा भारत दौरा त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। भारताकडून रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये इंधन घेतलं जातं, यावरून देखील ट्रम्प यांनी टिप्पणी केलेली होती आणि त्याच दृष्टीने भारतातल्या वस्तूंवर त्यांनी टॅरिफ देखील लावलेलं होतं। त्यानंतर सुद्धा तो विरोध झुगारत पुतीन यांचा हा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। पुतीन आणि मोदींनी एकाच गाडीमधून प्रवास केलेला आहे। आजपासून पुतीन यांचा हा दौरा सुरू झालाय। शिखर बैठकीमध्ये एकूणच संरक्षण सहकार्य, व्यापार, अर्थव्यवस्था या सगळ्या संदर्भात चर्चा होईल। युक्रेन संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। तर सतीश डगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीशजी, पुतीन यांचा हा भारत दौरा किती महत्त्वाचा असेल भारतासाठी? नक्कीच निखिला, अत्यंत महत्त्वाचा हा दौरा, कारण ज्या प्रकारची बदलती भूराजनैतिक परिस्थिती मागच्या काही काळामध्ये आपण पाहतोय, त्या अनुषंगानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि नरेंद्र मोदी यांची ही भेट ही अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी मानली जाते। थोडीशी पार्श्वभूमी आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं जबरदस्त अशा प्रकारचे टेरिफ भारताविरुद्ध त्या ठिकाणी लावले, त्या अनुषंगानं सुद्धा ही मैत्री आणि काही आठवड्यांपूर्वी RIC म्हणजे रशिया, भारत आणि चायना हे टॅक्टिकली एकत्र येत आहेत आणि काही महत्त्वाचे निर्णय घेत आहेत। या सगळ्या गोष्टीतून एकत्रितरित्या जर आपण पाहिलं तर ही भेट जी आहे नक्कीच महत्त्वाची आहे। वेगवेगळ्या प्रकारचे करार, वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आणि त्या अनुषंगाने त्याचे परिणाम तर आपल्याला पाहायला मिळतील, जे भारत आणि रशियाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत, परंतु संपूर्ण जगाचं सुद्धा लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। या सगळ्या चर्चेकडे जाण्याच्या अगोदर माझ्या मते ज्या प्रकारे सिम्बॉलिकली सुद्धा आपल्याला आत्ताच थोड्या वेळापूर्वी IL-76 मधून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे उतरले आणि त्यांना जे आहे रिसीव्ह करण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री प्रोटोकॉल तोडून त्या ठिकाणी पोहोचले। फार कमी वेळेस असं झालेलं आहे की प्रधानमंत्री मोदी हे स्वतः अशा दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला जे आहे रिसीव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत। बराक ओबामा असतील किंवा बेंजामिन नेतन्याहू त्या ठिकाणी त्याच्यात असतील किंवा रिसेंट टाइम मध्ये कतरचे इमिर यांना जे आहे रिसीव्ह करण्यासाठी मोदी गेले होते आणि आता व्लादिमीर पुतीन यांना रिसीव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी गेले। म्हणजे यातून स्पष्टपणे दिसतं पर्सनल केमिस्ट्री। अपार्ट फ्रॉम हे जे काही करार होणार आहेत, जे चर्चा होणार आहे ती तर होणारच आहे, पण मोदी आणि पुतीन यांची पर्सनल केमिस्ट्री ही काही आठवड्यांपूर्वी एकाच वाहनातून त्यांनी प्रवास केला होता, तेही आपण तियानजिन मध्ये पाहिलं होतं आणि आता आपण जे आहे आत्ताच्या काही मिनिटांपूर्वी जी चित्र आपल्याला दिसली त्यामध्ये सुद्धा दिसली। ट्रेड आहे म्हणजे द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत आपल्याला वाढवायचा आहे। संरक्षण क्षेत्र आहे, ऊर्जा क्षेत्र आहे, या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये 27 तासामध्ये माझ्या मते 15 मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि 10 वेगवेगळ्या प्रकारचे पॅक्ट होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि त्यामुळे हा दौरा नक्कीच महत्त्वाचा आहे। नक्कीच दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। पुतीन यांचं भारतामध्ये आगमन झालेलं आहे। भारतासाठी आणखी हा एक मोठा असा क्षण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून स्वतः पुतीन यांचं स्वागत केलेलं आहे। रशिया आणि भारत यांची मैत्री पूर्वापार चालत आलेली आहे आणि ही मैत्री या ठिकाणी मोदींनी पुन्हा एकदा जपली आहे असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर पुतीन यांचा दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींकडून स्वागत करण्यात आलंय। 2 दिवसांचा पुतीन यांचा हा दौरा असणार आहे।